नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहताय LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. पिंपरी चिंचवडमधील मोशी दुर्घटनेच्या ठिकाणी ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी दिली भेट. घटनेला जबाबदार असणाऱ्या सर्वांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची अंधारे यांनी केली मागणी. सोलापुरात नवे IT पार्क आणि भाषा केंद्राची घोषणा. सोलापूरच्या औद्योगिक आणि सांस्कृतिक विकासाला मिळणार गती. उद्योग मंत्री उदय सामंत यांची मोठी घोषणा. पुण्यात आदिती तटकरे यांनी उरुळी कांचन येथे संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं घेतलं दर्शन. दिवेघाट पार करत संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज सासवड येथे मुक्कामी. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पहाटेपासूनच भक्तिमय वातावरण. तुकारामांच्या पालखी सोहळ्याचे दौंड तालुक्यात आगमन. दौंडचे आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात यासह मान्यवरांनी पालखी सोहळ्याचं केलं स्वागत. पुण्यात अनैतिक संबंधांचा पत्नीनं संबंधित महिलेला विचारला जाब. या रागातून पतीनं घराला लावली आग. घरातील साहित्य जळून खाक. हिंगोलीच्या चोरजवळा शिवारात तुटलेल्या जाळीतून वन्य प्राण्यांचा धुमाकूळ. वन विभागाच्या हलगर्जीपणावर शेतकऱ्यांचा संताप. संतप्त शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा. कल्याणमध्ये भर रस्त्यात कोसळली इमारत कोसळतानाचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. कल्याणच्या KDMC रुग्णालयातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणा. चुकीच्या पद्धतीनं टाके टाकल्यामुळे महिलेच्या पोटात इन्फेक्शन. कुटुंबियांचा गंभीर आरोप. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत राहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.